नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी 3 फुलांचा अत्यंत प्रभावी उपाय कसा करावा व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सकाळी 8:38 सुरू होत असून 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:44 समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मर्ग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणूनच त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे. आता आपण या काळामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता, स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता किंवा काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी पण आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू, जी काही सेवा करू ती खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असते. आता आपण अगदी कोणतीही सेवा केली तरी आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे, की ज्यामुळे आपल्या आयुष्यामधील सर्व दुःख, अडचणी, संकटे दूर होतील. भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो, पण मेहनतीची पाहिजे तसे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुले मोठी असतील, तर त्यांना नोकरी मिळत नाही. अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दत्त जयंतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर कोणता उपाय करावा, कोणत्या सेवा कराव्या ते जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह लक्ष्मीनारायणची पूजा देखील केली जाते. असे केल्याने धनधान्य, संपत्ती, सौभाग्य वाढते. याशिवाय ज्ञानामध्ये वृद्धी होते. विधिवत पूजा केल्याने दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करतात. दत्तात्रय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते. आता या दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो, त्या सेवेचं फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही हा उपाय 4 तारखेला करू शकता किंवा 4 तारखेला जर तुम्हाला वेळ नसेल, तर तुम्ही 5 तारखेला केला तरी पण चालेल. पण शक्यतो जो पौर्णिमेचा मुहूर्त आहे, त्या मुहूर्तामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे. कारण की या दिवशी पौर्णिमा देखील आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण या दिवशी स्वच्छता ठेवायची आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. पाणी आणि हळद आपण घराबाहेर शिंपडायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच आपण मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वास्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामही होत असतात. आता या दिवशी आपल्याला 3 फुलांचा उपाय करायचा आहे. तर आता उपाय कसा करायचा? आपल्या जवळपास असणारं स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे. अगदी तुमच्या इथे दोन्ही पण मंदिर नसतील तर तुम्ही अगदी भोलेनाथाच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकता. तर या उपायासाठी आपल्याला 3 पिवळी फुले घ्यायची आहेत. मग पिवळी झेंडूची फुले घेऊ शकता किंवा झेंडूची फुले नसतील तर शेवंतीची 3 पिवळी फुले घेतली तरी पण चालेल. पण आपल्याला पिवळ्याच रंगाची फुले घ्यायची आहे. दत्तगुरूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. आता फुल घेताना फुल हे सुकलेलं नसावं किंवा त्या फुलाला कीड लागलेली असेल तर असं फुल आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला पिवळ्या रंगाचं झेंडूचं चांगलं फुल घ्यायचं आहे. आता 3 फुले घेतल्यानंतर आपल्याला 3 अक्षता घ्यायच्या आहेत. आता या 3 अक्षता कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. या अक्षता घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. या अक्षतांना हळद लावून घ्यायची आहे. 3 पिवळी फुले आणि 3 अक्षता घेऊन आपण जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांचं मंदिर असेल, स्वामी महाराजांचं मंदिर किंवा केंद्र असेल तर तिथे जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर आपल्याला ही 3 पिवळे फुले व 3 अक्षता अर्पण करायच्या आहेत. पण त्या अगोदर आपण आतमध्ये जाताना बाहेर असलेल्या औदुंबर वृक्षाचे देखील दर्शन घ्यायचं आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबर झाडाचा आपण दर्शन घ्यायचं आहे. औदुंबर झाडाच्या आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा. तिथे एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. औदुंबर वृक्षाला थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे. चिमूटभर हळद आणि तिथे थोडीशी साखर देखील अर्पण करावी.
आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण 3 पिवळी फुले व 3 अक्षत आपल्या हातामध्ये ठेवायचे आहेत. दोन्ही हात आपण जोडायचे आहेत. आता आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती आपल्याला श्री स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगायची आहे. पण त्या अगोदर तुमचं नाव, गोत्र हे सांगायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा आपण सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे. डोळ्यात डोळे घालून आपण आपली इच्छा बोलायची आहे. आता आपली 3 इच्छा बोलू शकता. 3 पेक्षा जास्त इच्छा आपण बोलायच्या नाही. मग तुमची इच्छा असेल तर नोकरीची तर तुम्ही हे सांगू शकता, नोकरी मिळावी, कोणत्या ठिकाणी मिळावी, तसेच किती पगार असावा किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये मिळावी, अशा प्रकारच्या तुम्ही 3 इच्छा या बोलू शकता. किंवा संतान प्राप्तीची असेल तर संतान प्राप्ती व्हावी, मुलगा किंवा मुलगी ही व्यवस्थित सुखरूप व्हावी, असे आपण म्हणायचं आहे. आपल्या 3 इच्छा आपल्याला स्वामींना महाराजांना सांगायच्या आहेत. दत्त महाराजांना अगदी मनापासून श्रद्धेने, तळमळीने आपली इच्छा आणि आपण दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना सांगायची आहे. त्यानंतर ही 3 फुले स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. आता 3 फुलांसोबत 3 अक्षता देखील अर्पण कराव्या. आता आपल्याला चरणाजवळ अर्पण करणे शक्य नसेल, तर आपण तिथे कासव असते तिथे ठेवलं तरी पण चालेल. कारण की या दिवशी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये असेल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असेल, तर तिथे खूप गर्दी असते आणि आपल्याला हे उपाय सेवा करणे शक्य होत नाही. आता ती थोड्या वेळ आपण ही 3 फुले राहू द्यायची आहे. 3 फुले तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला तिथून त्या 3 फुलांमधून 1 फूल उचलायचं आहे. आता आपण स्वतः जी 3 फुले ठेवली होती त्यामधलीच आपण 1 पिवळं फूल उचलायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे, की तुम्ही चला माझ्यासोबत. आता त्यानंतर हे पिवळं फूल घेऊन आपण घरी यायचं आहे. घरी जाताना मध्ये कुठे थांबायचं नाही, कुणाच्या इथेही जायचं नाही. आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली, तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. आता घरी गेल्यानंतर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण हे फूल ठेवायचं आहे. या फुलाला हळदी-कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि आपण दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील 108 वेळा करू शकता. त्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगायची आहे. आता आपण मंदिरामध्ये जी इच्छा बोलली होती, त्याच इच्छा आपण सांगायच्या आहेत. नंतर हे फूल आपण त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि हे फूल तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे. ठेवताना अशा ठिकाणी ठेवावं, जेव्हा मासिक धर्म असेल, तेव्हा आपला तिथे हात लागणार नाही. आता हे फूल आपण किती दिवस राहू द्यायचं? तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथे ते फूल राहू द्यावं. तिन्हीमधील एक जरी इच्छा पूर्ण झाली, तरी आपण ते फूल जेव्हा इच्छा पूर्ण होईल, तेव्हा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. ज्या पण ठिकाणी पवित्र तीर्थस्थान असेल, अशा ठिकाणी आपण ते फूल प्रवाहित करावं. यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी 3 फुलांचा अत्यंत प्रभावी उपाय कसा करावा व कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.